हाय, हॅलो. तर नमस्कार सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या अनु लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. मी काही ब्लाऊज स्टिचिंग करून ठेवले आहेत, तर तेच आज कस्टमर म्हणजे घ्यायला येणार आहेत व ते ब्लाऊज शिवले आहेत, पण त्यांना बटन वगैरे शिवायचे बाकी होते, तर तेच मी शिवत आहे. तर बटन्स वगैरे शिवायला इझी जातं, पण जे ते त्यांना म्हणजे काच शिवायचे असतात, तर ते थोडं शिवायला म्हणजे त्यांना शिवायला वेळसुद्धा खूप जातो. म्हणजे ब्लाऊज शिवायला जितका वेळ लागतो, तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे काच शिवायला जात असतात. तर इथं मी सकाळपासून म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हा ब्लाऊज कंप्लीट केला आहे, त्याच्यानंतर हा दुसरा करते. तसेच काल जे तुमच्यासोबत मी साधे ब्लाऊज शेअर केले होते, तर ते सुद्धा बाकी आहेत. तर आज दिवसभर मला ह्या म्हणजे ब्लाऊजचे बटन्स वगैरे शिवण्यातच जाणार आहे असं तरी मला वाटते, कारण खूप वेळ लागत असतो. नंतर मी काही ब्लाऊज म्हणजे कटिंग करणार आहे, तर खूपच छान म्हणजे ब्लाऊज पीस आहेत, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काठाला अशी छान अशी मोराची डिझाईन आहे, जे की खूपच सुंदर दिसते आहे. तर ह्या कस्टमरांचे 2 ब्लाऊज होते, तर मी एक शिवून दिला आहे आणि हा दुसरा आहे. तर ह्या ब्लाऊजला ना त्यांनी थोडीशी म्हणजे डिझाईन करायला सांगितली आहे, तर त्यासाठी म्हणजे डिझाईनला थोडा वेळ लागत असतो. तर त्यांना मी एक तयार करून दिला होता आणि हा नंतर देईल म्हणून सांगितलं होतं. तर फायनली आज मी तो कटिंग करायला घेतला आहे. तसेच दुसरेसुद्धा ब्लाऊज आहे, तर हा दुसरे कस्टमरांचा आहे, पण त्यांनासुद्धा हवा आहे. तर हा ब्लाऊजची कटिंग म्हणजे ह्या ब्लाऊजची कटिंगसुद्धा मी आजच करणार आहे. तर त्याला मॅचिंग असे अस्तर वगैरे मी काढून ठेवले आहेत. त्याच्यानंतर मी ना कधीपासून हे लहान डबे घेऊन आले होते, जे की सिलाई मटेरियल म्हणजे हुक झाले, बटन्स आपले जे शो बटन्स असतात ते ठेवण्यासाठी, पण त्यांचा मुहूर्त काय निघाला नव्हता. तर फायनली आज मी ते सुद्धा काढले आहे. तर कसे वाटले? तर खूपच छान आहे, मला खूप आवडले होते. तर तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच एका कस्टमरांनी मला साडी म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगसाठी आणली आहे, तर मला खूप आवडली आहे. तर मला वाटलं तुमच्यासोबतसुद्धा म्हणजे शेअर करावी, तुम्हालासुद्धा दाखवावी. तर छान अशी म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये 2 कलरमध्ये साडी आहे. तर हा पदर आहे साडीचा, तर ह्या पदराला छान असे टर्सल्स लावलेले आहेत. तर अशा प्रकारे ही साडी आहे. नंतर हा ब्लाऊज पीस आहे, तर ब्लाऊज पीससुद्धा खूपच छान आहे आणि असा फिरता कलर आहे आणि हे ब्लाऊज पीसाला असे काट आहेत, तर खूपच छान वाटत आहे. नंतर ह्या साडीचा कलर तर बघू शकता एकदम किती छान वाटतं. तर हा नुसता पदर आणि इथून मग साडी, तर बघू शकता अशा प्रकारची म्हणजे ही साडी आहे. तर खूपच छान म्हणजे 2 कलरचे कॉम्बिनेशनमध्ये आहे, गुलाबी कलर आणि आपला आंबा येलो कलर. तर कशी वाटली साडी? मला तर खूपच आवडली आहे. आय होप की तुम्हालासुद्धा आवडेल. तर पूर्ण साडीमध्ये अशा पद्धतीनं म्हणजे सुताची डिझाईन केलेली आहे आणि नंतर हा पदर, पदराला सुद्धा अशा प्रकारचे गोंडे लावलेले आहेत, जे की खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. तर फायनली कशी वाटली साडी कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माझे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कसे वाटतात प्लीज ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून म्हणजे मलासुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी उत्साह मिळेल. तर अशाच परत भेटूया. चला मग भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.